रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समुद्र तनु नदी वळणाची ग, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आणखीन एका नवीन रेल्वेच्या प्रवासामध्ये. तयारी वगैरे सगळी झालेली आहे. लांबचा प्रवास आहे ज्याची सुरुवात 10103 मांडवी एक्सप्रेस ने होणार कुडाळपर्यंत, जिला फूड क्वीन म्हणून स्पेशल ओळख आहे. आणि अतिशय आनंदाची बातमी माझ्यासाठी, तिकीट बुक केली होती मी रिझर्वेशन स्लीपर मध्ये, जी काल रात्री 10 नंतर फायनल चार्ट तयार होऊन अपग्रेड झाली 3 टियर AC इकॉनॉमी मध्ये. हा 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 आहे की नाही, गोल्डन चान्स. म्हणजे स्लीपर तिकिटावरतीच माझा प्रवास होणार AC मध्ये आरामात झोपून. तर ही फूड क्वीन नेमकी कोणासाठी, कशासाठी, सर्वांना याचा पुरेपूर फायदा होतो की नाही, प्लस जेवणाची क्वालिटी क्वांटिटी कशी यांनी मेंटेन केली आहे, संपूर्ण माहिती देण्यात येईल. कारण आज तुमच्या भूषण भाऊंना तुमच्यासोबत मांडवी एक्सप्रेस बनवणार खादाडी एक्सप्रेस. अच्छा, या मांडवी एक्सप्रेस सोबत जॉईन झाले आपले गावडे बंधू सागर गावडे. आज ह्यांच्या घराकडे जाऊचा. कुडाळ खरं तुमचं गाव? माड्याची वाडी. मुंबईवरून निघणारी मांडवी एक्सप्रेस ठाण्याच्या फ्लॅट क्रमांक 7 नंबरला येते. आधी 5 नंबरला यायची, आता 7 नंबरला येते. आमचा जो कोच आहे, इंजिन मागून 2 जनरल डबे, त्याच्याच मागे M2, बरोबर ना? हा बरोबर. आणि आमचा प्रवास होणार सुरू ठाणेपासून. ठाणे फ्लॅट क्रमांक 7:51चा टायमिंग आहे. ऑन टाइम ट्रेन येते. मागे पुढे झाली तर 8 सव्वा 8. पाच मिनिटाचा ऑफिशियल ब्रेक घेऊन आम्हाला सीट मिळाली. M2 कोच 31 नंबर आणि 32 नंबर. सीट आम्ही बुक केली होती स्लीपरमध्ये, परंतु अपग्रेड होऊन झाली थेट 3 टियर इकॉनॉमी M2. दोनच कोच आहेत इकॉनॉमीचे, M1 आणि M2. 7:51चा टायमिंग असून निर्धारित वेळेपेक्षा 10 ते 12 मिनिटांनी आपली ट्रेन रवाना झाली मडगाव दिशेने. परंतु आमचा प्रवास होतो फक्त कुडाळ. तुम्हाला सुद्धा स्लीपर तिकीट 3 टियर AC इकॉनॉमी मध्ये अपग्रेड करायची असेल, किंवा 3 टियर AC ची 2 टियर मध्ये आणि 2 टियरची 1 टियर कूप किंवा कोच मध्ये अपग्रेड करायची असेल, संपूर्ण माहिती देण्यात येईल. तर आपल्या प्रवासाला सुरुवात तरी करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मांडवी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरची लोकप्रिय, खाऊन पिऊन मजेशीर आनंद देणारी दिवसाची गाडी. या प्रवासामधून कोकणातले सौंदर्य, सुंदर घाट, नद्या, बोगदे आणि धबधबे दिसतात. 1998 पासून सुरू असलेली मांडवी एक्सप्रेस कोकणकरांना गावाला जोडणारी मुख्य ट्रेन. परंतु बाहेरील लोकांसाठी ही ट्रेन अक्षरशः फूड क्वीन म्हणून ओळख आहे. कारण या ट्रेन मध्ये बनवले जाणारे पदार्थ हे ऑन बोर्ड पॅन्ट्री कारचे, ज्यात सामोसा, कांदा भजी, पालक भजी, व्हेज बिर्याणी, पुलाव, चायनीज, मंचुरियन, दहीवडी इत्यादी काही नॉनव्हेज पदार्थ देखील मिळत असून प्रत्येकी प्रवासाला एकदम खादर बनवून सोडते. आज माझं देखील आमचे बंधू सागर गावडे यांच्यासोबत प्रवास होतोय मांडवीच्या या खादाडी एक्सप्रेस मधून. लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी, दादा आली कोकण गाडी. ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी, आली कोकण गाडी, दादा आली कोकण गाडी. आपट्यापासून गाठी रोहे, तयार ठेवा नारळ पोहे. स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी, आली कोकण गाडी, दादा आली कोकण गाडी. फूड क्वीनच्या फूड प्रवासाला सुरुवात करूया. आमच्या घरगुती घावण्यांसोबत चहा, चटणी आणि चपाती. आपले मित्र आहेत संकल्प सावंत, हे सुद्धा एसटी महामंडळाचे म्हणा किंवा रेल्वेचे व्हिडिओ बनवतात छान छान पद्धतीने. तुमचं राहायला कुठे तुम्ही? जोगेश्वरी. वा वा. बोला जोगेश्वरी देवीचा विजय उदो उदो. वेलकम टू रोहा. सेंट्रल रेल्वेचे शेवटचे स्टेशन आणि यापुढे कोकण रेल्वेच्या हद्दीला सुरुवात होईल. आपली ट्रेन बघा, इंजिन सकट जनरल डबे बाहेर घेऊन गेली. रोहे या ठिकाणी ऑफिशियल हॉल्ट नसून टेक्निकल हॉल्ट आहे. RPF म्हणा किंवा ट्रेनचा स्टाफ या ठिकाणी
डिबोर्ड होतो. ठाण्यानंतर पनवेल, आता रोहे, बॅक टू बॅक कंटिन्यू नॉनस्टॉप जर्नी होते, तो सुद्धा एसीतल्या 3 tier इकॉनॉमी कोचमधून. वा, भरपूर दिवसांनी कोकण रेल्वे रूटवरती या एसी डब्यातून प्रवास होतोय, तर भाई नाद खुळा. खरं तर कोकण रेल्वे आणि इथला निसर्ग पाहण्यासाठी जनरल डबे किंवा स्लीपर एकदम बेस्ट आहेत. त्या हिशोबाने आम्ही तिकीट बुक केली होती, पण काय माहिती राव, तिकीट अपग्रेड झाली एसी मध्ये. असं वाटतं रेल्वेचा प्रवास करून. जर तुम्हाला ना एकांताना केव्हा प्रवास करायचा असेल तर कोकण रेल्वेने हा प्रवास नक्की करा. ते आपल्या मांडवी एक्सप्रेसने. ह्या प्रवासात तुम्हाला ना कोकणाचा ना अप्रतिम रूप पाहायला भेटतं, आणि तोही प्रवास पावसाळ्यात म्हणजे नादच कुवा. तर चला, प्रवास एंडपर्यंत पहा. वा वा वा, माझा प्रवास कुडाळपर्यंत आणि ह्या भाऊंचा मडगावपर्यंत. लास्ट एंड टू एंड जर्नी. तुम्ही बसल्या कुठून? स्टार्टिंग बसून ना? ओके ओके, वा वा, हॅपी जर्नी, शुभयात्रा. स्वागतम सुस्वागतम कोकण रेल्वेच्या हद्दीमध्ये कोकणात. कोकण रेल्वेमध्ये प्रवेश करताना लागणारे पहिले स्थानक कोलाड. याच कोलाड स्थानकातून रोरो सेवा सुरू होते, ज्या पास होतात मडगाव, सुरतकल, पुढे मंगळूरपर्यंत. म्हणजे रोरो ट्रेनची ओरिजिनेट सुविधा या स्टेशनवर सुरू होते. कुठून? कोलाडपासून. कारण ह्यांची हद्दच कोलाड ते ठोकूरपर्यंत. सुशेगात प्रवास होतोय आणि आपली सुरुवात झाली खाण्यापासून. चहा तर एकदम टिकटाक होती आपल्या ह्या पेंट्री साईडची. आणि आता घेतलंय 50 रुपयाचा शिरा उपमा. खरं तर आपल्या भाऊने घेतला होता, त्यांना असं वाटलं होतं की शिरा वेगळा आणि उपमा वेगळा येतो, बरोबर ना? पण माहीत नाही की कॉम्बो येतो. याची किंमत आहे 50 रुपये. टेस्ट करूया कशी आहे. शिरा एवढं काही जास्त आवडत नाही, उपमा खाऊन घेऊ. मेन बात म्हणजे हा जो उपमा आहे ना, बारीक रव्यापासून बनवला आहे. काय ट्रेनमध्ये जाड रवा वापरला होतो, पण ह्या पेंट्रीमधला बारीक रवा आणि ड्रायफ्रूट म्हणजे काय, शेंगदाणे जास्त घातले तेवढंच फक्त आहे, काजू घालणार नाही. आता ट्राय करू गोड शिरा. क्वालिटी तरी चांगली आहे, पण क्वांटिटीने मात्र हात धुवून घेतले. आणि आपल्यासोबत ज्या रत्नागिरीच्या काकी आहेत त्यांनी घरून जेवण आणलंय. चपाती आणि काय ठेचा प्लस ही भजी आम्हाला देखील दिली. त्यांना मग अशी बोलतो घावणे घ्या घेतले नाही. हो नितीन लाड, असं ट्रेन मध्ये असं आहे. एकशे 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला मांडवी एक्सप्रेसने माणगाव या ठिकाणी येऊन, आणि बरोबर ऑन टाइम सकाळी 10:18 या ठिकाणी पोहोचली आहे. फ्लॅट क्रमांक 2 नंबर. या ठिकाणी पब्लिक उतरली आहे आणि जनरल डबे रिकामी होतेच, आता तर 60% रिकामे झाले. सगळे सीट बाय सीट आणि वरती झोपण्यासाठी मस्तपैकी आरामात. आजच्या प्रवासामध्ये डिझेल लोक लागला असता, EMT WTP 4D, तर 100% जनरल म्हणून प्रवास केला असता. कारण जो EMTचा साऊंड आहे ना भाई एक नंबर. पण आता हरकत नाही, वॅप 7 लागला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. कधी कधी ह्या ट्रेनला डिझेल इंजिन देखील लावला जातो.
आजचा माझा प्रवास होतोय ठाणे ते कुडाळ. याची बुकिंग केली होती आमचे मित्र सागर लाड. तात्काळमध्ये बुकिंग मारली होती. सकाळी 11 वाजता, एक दिवस आधी बुकिंग होती. म्हणजे आम्ही काल बुकिंग केली दिनांक 18 जुलै 2025ला. तात्काळ तिकीटमध्ये आम्हाला कन्फर्म तिकीट मिळाली स्लीपरमध्ये. ठाणे ते कुडाळ एकूण तिकीट भाडे आहे तात्काळमध्ये 445 आणि दोघांचे मिळून झाले 890 रुपये. आणि ही बुकिंग ऑनलाईन केली होती IRCTC ऑफिशियल ॲप मधून. बुकिंग करते आपलं नाव फिलअप करतो किंवा एज वगैरे जे काय असेल ते फिलअप करून झालं तर खाली चेकबॉक्स येतो कन्सिडर फॉर ऑटो अपग्रेडेशन. याचा अर्थ स्लीपरमधून तिकीट बुक केली असेल आणि वरचा जो स्टेटस असतो कॅटेगरी AC मध्ये 3 tier AC, 2 tier AC, 1 tier AC यामध्ये जर सीट अवेलेबल असतील तर फायनल चार्ज झाल्यानंतर तुमची तिकीट त्यामध्ये सामील होऊन जाते. आणि या सर्वांमध्ये एकही रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही. त्याच तिकीट फेअरमध्ये तुम्हाला पुढचा क्लास भेटतो. म्हणजे त्या पुढच्या क्लासमधून तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळते. जशी आम्हाला मिळाली स्लीपर टू 3 tier इकॉनॉमीमध्ये. त्याने देखील बुकिंग करताना टिकमार्क केली होती ऑटो अपग्रेडेशनसाठी. समजा ही तिकीट मी 3 tier मध्ये काढली असती तर मला ऑटो अपग्रेड मिळाला असता 2 tier मध्ये. आणि 2 tier मधली थेट 1 tier AC कोच किंवा कूपमध्ये. आम्हाला पहिला डबा मिळाला होता S5 मध्ये लोअर बर्थ आणि साइड अप्पर. रात्री 10 नंतर जेव्हा पूर्ण 4 टायर होतो तेव्हा डायरेक्ट अपग्रेड झाली या M2 कोचमध्ये. ठाणे ते कुडाळ आम्हा दोघांसाठी लागले स्लीपर क्लासचे भाडे 890 रुपये, जो आता या इकॉनॉमी क्लासमधून होतो. म्हणजे AC मधून होतो आरामात झोपत बिपत मस्तपैकी. समजा मी AC इकॉनॉमीची बुकिंग केली असती तर प्रत्येकाला 800-850 रुपये लागले असते. दोघांचे मिळून 1600 रुपये. तर दोघांचे मिळून 890 मध्ये AC मधून प्रवास होतोय. आहे की नाही? एकदम गोल्डन संधी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये खेड स्टेशनवरती हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पोहोचण्याचा टायमिंग आहे सकाळी 11:50 परंतु 1 तास 15 मिनिटांनी दुपारी 1:05 आपली ट्रेन पोहोचली या ठिकाणी. साहेबांनो झोप झाली काय तुमची? भरपूर पब्लिक या ठिकाणी उतरली खेड मधून. जनरल, AC, मागे स्लीपर. वा वा वा. कोण कोण आहेत खेड मधून व्हिडिओ पाहणार आहे नक्कीच कमेंट करा. आमचं खेड. अतिघाई संकटात नाही हे तर आपण ऐकलंच, परंतु अतिघाई त्याला मात्र मृत्यूच्या दरापर्यंत 100% पोहोचवणार. कारण असा प्रकार मगाशी कळमनी बुद्रुक या स्टेशनला घडला. मगाशी कळमनीला आमची ट्रेन थांबली होती क्रॉसिंगला समोरून नेत्रावतीसाठी. हे दिसतं युवक यांना बोललो होतो की जाऊ नका ट्रेनमध्ये चढायला कारण ट्रेनला ऑलरेडी ग्रीन सिग्नल मिळालं आहे. परंतु आमचं काय ऐकलं नाही, हुशारीपणाने पुढे गेले. आता बघा मात्र ट्रेनची स्पीड बऱ्यापैकी होती पण चढण्याची मात्र घाई काय कमी नव्हती. हे बघा हे असा प्रकार मगाशी घडला. प्रत्येक गोष्टीमध्ये निष्काळजीपणा आणि समोरच्या माणसाचं नाही ऐकलं तर असे प्रकार घडतात. पण नशिबाने देव तरी त्याला कोण मारी समोर आलं आणि थोडक्यासाठी वाचला. मगाशी गेलं चिपळूण आणि चिपळूण नंतर पावसाने पुन्हा एकदा रिमझिम रिमझिम सुरुवात केली.
आणि या रिमझिम पावसामध्ये आमचं जेवण देखील आलेलं आहे दुपारचं, ज्यामध्ये बरेच काही काही मेनू आहेत. मी आहे आमचे सागर गावडे, संकल्प सावंत, तिघांनी मिळून आज हा मेनू फस्त करणार आहे. 2 गरम मंचुरियन, फ्राईड राईस, गुलाबजामुन, 2 चपाती, बटर पनीर मसाला आणि नॉर्मल जिरा राईस. अजून देखील आहे याच्यासोबत मिळाली ग्रेव्ही असावी. घरून येतानाच मी 2 प्लेटी आणल्या होत्या ह्या वाल्या सागर आणि माझ्यासाठी, ज्यामध्ये मी माझं जेवण घेतलं आहे. एकूण 5 आयटम आहेत. फ्राईड राईस, जिरा राईस, मंचुरियन, पनीर, चपाती, गावणे देखील आहेत, मगाशी गावणे उरलेले, आणि स्वीट म्हणून गुलाबजामुन. चला जेवायला सुरुवात करूया दुपारी. आता पुढील स्टेशन येत आहे संगमेश्वर रोड. आधीच म्हटलं जेवून घेऊ भरपूर, कारण नंतर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान जे लागणारे टनल्स ते सगळे आपल्याला रेल फायनिंग करायचे तिची. त्यात चपाती आणि सोबत पनीरची भाजी. पनीरचं प्रमाण कमी आहे भाजीमध्ये, पण ग्रेव्ही मात्र भरपूर दिली आहे. स्पेशली कांदा आणि टोमॅटोचं मिक्स कॉम्बिनेशन. टेस्ट तर बाई बऱ्यापैकी आहे, खाण्यालायक नक्कीच आहे. असं पण आहे की पनीर ग्रेव्ही दिली आहे नुसतं पाणी मारून, तसला काही प्रकार नाही आहे. आई मांडवीची आहूजा कॅटरिंग आहे, त्यांच्याकडून मिळणारं जेवण अतिशय सुंदर. आणि याच्या काही प्रमाणात लवंग वापरलं आहे. इवन जो जिरा राईस दिला आहे त्याच्यामध्ये देखील लवंग मोठ्या प्रमाणात वापरला आहे. आता येऊया मेन स्टार्टरवरती, जो आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय, मंचुरियन. मंचुरियन बेस्ट आहे. पनीरची आम्ही दिली भाजी, चपाती, नॉर्मल जिरा राईस प्लस मंचुरियन एकदम परफेक्ट आहे. समोर बघ.
मजा वाटली. हा हे मिळालं, कंपनी मिळाली. धन्यवाद धन्यवाद. सावकाश जावा, पाऊस पडतोय. आतापर्यंत 350 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली. रत्नागिरी स्टेशन या ठिकाणी येऊन वाजले किती? दुपारचे 3:51. या ठिकाणी येण्याचं टायमिंग आहे दुपारी 2:45ला. याचा अर्थ की आपली 1 तास ट्रेन उशिराने सुरू आहे. आणि आमचा कोच देखील आता बऱ्यापैकी रिकामी झाला आहे. त्या बसलेल्या मावशी, त्या इकडचे प्रवासी वर्ग, पुन्हा लोअर अप्पर पासून सगळे टू झेड उतरले. बाहेर जाऊन म्हटलं जरा फिरून येऊ, पण पावसाने धुमाकूळ केलाय. भिजून आजारी पडण्यापेक्षा गपचूपपणे इथंच राहिलं बरं. जे प्रवासी उतरले त्यांची चांगली पंचायत झाली आहे. शेड बांधण्याचं बांधकाम सुरू आहे मोठ्या प्रमाणात. फ्लॅट क्रमांक 1 नंबर होती. आता कधी होईल ते बघूया, परंतु सध्या तरी मात्र हालत बेकार आहे. एसी मधून प्रवास होतोय 3 टियर इकॉनॉमी मधून. तर हमखास प्रवासी वर्गांना चादर, ब्लँकेट, उशी, नॅपकिन सर्व काही दिलं जातं. प्रत्येक सीट वरती उशी, चादर आणि बुरुंदूस दिला जातो. चिपळूण नंतर आम्ही जेवलो होतो. म्हणजे दुपारचं जेवण घेतलं होतं. व्हेज पुलाव, व्हेज मंचुरियन, पनीर, चपाती आणि जिरा राईस. टोटल सगळं मिळून जीएसटी सकट 5% जीएसटी आहे. 520 रुपये बिल झालं. आमच्याच कोचच्या पुढे आहे जनरल डब्बा. आणि पाहू शकता रत्नागिरीला पूर्णपणे रिकामी झालाय. प्रत्येक सीटवरती एक व्यक्ती आणि सगळे भैया गँग. चला फायनली रत्नागिरीमधून डिपार्चर झालं. बाहेर पाऊस पडता. काय हो, चला जाया जाया. पण म्हटलं आता ह्यानी चांगली झोप काढली नाही. आता म्हटलं मस्त वगैरे झोपून घेतो. सगळी माझी अरेंजमेंट झाली आहे. खाली चादर, उशी, ब्लँकेट. अजून एक गोष्ट देतात ती ह्या लोकांनी दिली नाही, ते म्हणजे नॅपकिन, रुमाल. कारण अगोदर द्यायचे, परंतु प्रवासी वर्ग रुमाल चांगला भेटला की गपचूपपणे बॅगेत टाकायचे आणि घरी घेऊन जायचे. त्यामुळे लॉस कोणचा व्हायचा? जे कोच अटेंडंट आहेत, पूर्ण स्टाफ आहेत, त्यांच्या पगारामधून कटिंग व्हायचं. आणि तसा प्रकार पुन्हा एकदा होऊ नये, त्यामुळे ज्या प्रवाशांना रुमाल पाहिजे त्यांनाच फक्त दिला जातो, सर्वांना दिला जात नाही. कोणाला माहित नसेल, परंतु ब्लँकेट, चादर, उशीसोबत रुमाल देखील दिला जातो. काय मंडळी, आतापर्यंत देण्यात आलेली माहिती आवडली की नाही? अहो कमेंट करून सांगा बरं. आमचं खानपान तर सुरू आहेच, पण जे कोकणात धावणाऱ्या दिवाळी ट्रेनमध्ये मिळते तसं या ट्रेनच्या एसी डब्यात काय मिळत नाही. कैरी आंब्याची भेळ, काकडी, आलेपाक, सामोसा इत्यादी काही. एकंदरीत फूड क्वीन ही ओळख फक्त आरक्षण केलेल्या प्रवासी वर्गांसाठीच. जनरल क्लासमध्ये यांचा काडीचाही संबंध नाही. जर तुम्ही ऑर्डर दिली तरच मिळेल, पण शक्यता कमी असते. काही 6:03 आपली ट्रेन पोहोचली VBW वैभववाडी रोड स्टेशनला. या ठिकाणी पोहोचण्याचा टायमिंग आहे संध्याकाळी 4:56, परंतु 1 तास उशिराने पोहोचली. जरा कमेंट करून सांगा कोण कोण आहेत वैभववाडी मधून, कारण या ठिकाणी सुप्रसिद्ध धबधबा आहे नापणे धबधबा. आणि त्याच ठिकाणी सिंधुदुर्गच्या पर्यटन दृष्टीने मोठा रुंदीचा काचेचा पूल बांधण्यात आलाय. जरा कमेंट करून सांगा की वैभववाडी स्टेशनवरून तो धबधबा आणि ते ठिकाण किती किलोमीटर अंतर आहे. कारण बस स्टँड पासून मे बी जरा लांब असेल, पण स्टेशन पासून मात्र अंतर बऱ्यापैकी जवळ आहे. आता गरमागरम पॅन्ट्रीतले समोसे, 2 समोसे सोबत मिळणारी चटणी. किंमत किती? 35 रुपये. मांडवी ट्रेनचे समोसे ह्यासाठी स्पेशल, कारण ह्यासोबत मिळणारी चटणी आहे ती सगळ्यात युनिक. इमली, कांदा आणि थोडाफार कुठे जाऊन टोमॅटो सॉस मिक्स केला जातो आणि त्या कॉम्बिनेशनची चटणी सोबत गरमागरम पॅन्ट्रीमध्ये बनणारे समोसे आणि त्यांची चव ही वेगळीच. मी काय पहिल्यांदा ट्राय करत नाही, या अगोदर सुद्धा खाल्ली आहेत भरपूर वेळ समोसे. आतमधली भाजी मरणाची गरम आहे, कारण आतमध्ये बटाटी, मिरची आणि हे वाटाणे मिक्स आहेत. त्यामुळे फक्त बटाटे बोलू शकत नाही,
पनवेलला मिळतात ते बटाट्याचे समोसे चपटे. आमचे गावडे बंधू यांनी रेल्वेमध्ये देखील जॉब केलाय. कशामध्ये जॉब केला तुम्ही? पॉवर कार कंट्रोलर. तर त्यावेळी असे पदार्थ तुमचे चालू असतील खानपान. म्हणजे कोणते कोणते पदार्थ खाल्ले तुम्ही जास्त आतापर्यंत? पनीर जास्त खाल्लं. पनीर हे शिरा, रवा, समोसा, परत चिकन मध्ये पण खाल्लंय, पण जास्त नाही कारण ते कसं प्रीमियम पॅसेंजरलाच भेटायचं. ओके. जास्त आम्हाला हे नव्हतं. म्हणजे मांडवी ट्रेन मधून की इतर कोणते पण? नाही, इतर बाकीचे पण सगळ्या पूर्ण. आणि मांडवी ट्रेनचा प्रवास करते कसं वाटलं? म्हणजे खानपान सगळं एक नंबर आहे. क्वालिटी चांगली पहिली गोष्ट. आणि क्वांटिटी ही पण आहे, पण क्वालिटी त्यापेक्षा जास्त चांगली. समोसे कसे चव वगैरे? समोसे मस्त आणि एनी टाइम गरम असतात ते. 4 वाजता संध्याकाळच्या टाइमला येतात प्रॉपर. बाकी तुमच्यापैकी कोणी कोणी असा खादाडू प्रवास केला या मांडवी एक्सप्रेस मधून? जरा नक्की कमेंट करून सांगा. चला आता आमचा नेक्स्ट स्टॉप येतोय कुडाळ. चला भाऊ, शुभ यात्रा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. छान वाटलं भेटून. चला काका, भेटूया नंतर. भांडुपला भेटूया. वडोपाव खाऊ. भाऊ वडोपाव. चला, धन्यवाद. चला कुडाळकरांनो, पटकन पटकन कमेंट करून सांगा तुमचं गाव खयचं कुडाळ मधून. सकाळी 8 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात मांडवी एक्सप्रेसच्या, जी या ठिकाणी येऊन बरोबर पूर्ण झाली 7:35 म्हणजे 12 तासाला फक्त आणि फक्त 25 मिनिटे कमी. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. मांडवी एक्सप्रेसचा प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. आणि मी आता आलोय कुडाळ शहरापासून 7 किलोमीटर असलेल्या रायवाडी या गावामध्ये. आमचे बंधू सागर गावडे यांचा घर, मातीचा जुना घर. त्यांचे काका, त्यांची काकी मस्तपैकी गरमागरम नाश्ता आलो सकाळी. चहा, घावणी आणि चटणी. वा वा वा, सुंदर सुंदर. तुमचं नाव कसं? गुंडू गावडे. गुंडू गावडे. गुंडू सावंत माहिती तुमका? काकी जर फोनवर बोलतो त्यांना जायचं आता डिक्शीक जायचा. डिक्शी मस्तपैकी पोटभर नाश्ता झाला आणि पावसाला देखील सुरुवात झाली. कणकवलीमध्ये कंटिन्यू कालपासून पाऊस आहे. रात्री आम्ही उशिरा आलो आणि या ठिकाणी भजन केलं. वा बुवा वा, आपले सागर भाऊ बुवा आहेत. कॉम्बो, पेटी पण आणि तबला पण भारी वाजवतात. आणि ह्यांचं भजन ऐकल्यानंतर प्रवासातला जो काही थकवा होता एका क्षणात निघून गेला, फक्त 1.5 तासामध्ये. मग तुम्हाला आजचा 1013 मांडवी एक्सप्रेसचा फुडी जर्नी प्रवास आणि सागर गावड्यांची भजना आणि त्यासोबत त्यांचा घर कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. आणि जे कोणी असत कुडाळचे बघतास काय कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास काय कुठचा लाईक करून सर्वांना शेअर करा. सोबत नवीन दिलेल्या लोकांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आता यापुढे कंटिन्यू बॅक टू बॅक रेल्वे जर्नी होणार आहेत. तर सर्वांनी भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.